नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 1 फेब्रुवारी 2026 ला निर्मला सीतारामन यांनी बजेट प्रिपेअर केलं आणि आपल्या भारतासमोर प्रेझेंट केलं. आता या बजेटमध्ये काय-काय महत्त्वाच्या घडामोडी झाल्या, ते आपण एकदम सोप्या ह्याच्यामध्ये समजून घेऊयात. निर्मला सीतारामन यांचं म्हणणं होतं, की हे बजेट एक युवा शक्तीला प्रेरणा देणारं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये युवा शक्तीसाठी त्यांनी बऱ्याच काही फॅसिलिटी आणलेल्या आहेत. आत्मनिर्भरतेला एक प्रमुख आधार म्हणून ठेवून देशांतर्गत उत्पादन क्षमता, ऊर्जा, सुरक्षा आणि महत्त्वाचे आयात इतर देशांवर अवलंबून ठेवणं कमी केलं आहे. म्हणजे आता आपल्या इंटरनल प्रोडक्शन हे आपल्या भारतामध्ये व्यवस्थित होणार आहे. भरपूर काही मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे. याचवेळी सरकारच्या प्रत्येक कृतीचा नागरिकांना फायदा होईल याची खात्री घेतली आहे. रोजगार निर्मिती, कृषी उत्पादकता, लोकांना सार्वत्रिक सेवा देण्यासाठी सुधारणा हाती घेतल्या आहेत. या उपाययोजनांमुळे 60% चा उच्च विकास दर मिळाला आहे आणि गरिबी कमी करण्यासाठी आणि लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी त्याचबरोबर या बजेटमुळे महत्त्वपूर्ण प्रगती करण्यास मदत झाली आहे. म्हणजे महत्त्वाचं हे मॅन्युफॅक्चरिंग आपली चांगली होण्यासाठी, भारत विकसित होण्यासाठी आणि कृषी उत्पादकता ही व्यवस्थित होण्यासाठी हे बजेट आपल्याला दिलेलं आहे. ह्या बजेटमध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल होणार नाही. म्हणजे पूर्वी तुम्ही जो टॅक्स भरत होता, तो तसाच टॅक्स तुम्हाला भरावा लागणार आहे. चला आता ह्यात बजेटमध्ये काय-काय स्वस्त झालं ते सगळ्यात महत्त्वाचं बघूया. वैद्यकीय उपकरणं, लिथियम आयन बॅटरी, सौर पॅनल, एल-सी-डी, एल-ई-डी, भारतात बनवलेले कपडे, कॅन्सरची औषधं, मधुमेह डायबिटीसची औषधं, क्रीडा साहित्य, मोबाईल फोन, टीव्ही, वाहने, मोटरसायकल, लिथियम बॅटरी, सीएनजी बायोगॅस, बूट, मायक्रो ओव्हन, सौर ऊर्जेशी संबंधित उपकरणं ही सगळी जी आहेत, ती सगळी स्वस्त झाली. म्हणजे जेवढं-जेवढं सोलार रिलेटेड आहे, जेवढे-जेवढे आपण सूर्यापासून ऊर्जा बनवून जे काही वस्तू वापरू, त्या सगळ्या आता स्वस्त झालेल्या आहेत. आणि सगळ्यात छान म्हणजे ह्याच्यामध्ये मोबाईल फोनही स्वस्त झालेला आहे. जर तुम्हाला कुठले महागडे फोन आता घ्यायचे असतील, तर ते तुम्हाला स्वस्त किमतीमध्ये मिळतील. आता काय-काय महाग झालेलं आहे ते बघूयात. खनिज, गुटखा, दारू, फिल्टरी खनिज, चघळण्याचा तंबाखू, भंगार, जर्दाचं सुगंधित तंबाखू, ऑप्शन ट्रेडिंग, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले, पी फ्लॅट शीट्स हे सगळं महाग झालं. जेवढं-जेवढं तुम्हाला व्यसनाशी रिलेटेड होतं, ते आता सगळं महाग झालंय आणि ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे जे ऑनलाईन शेअर्स खरेदी-विक्रीचे व्यवसाय करत होते, त्यांनाही थोडंसं आता महाग पडलेलं आहे. तर ह्यामध्ये महत्त्वाचे काय-काय बदल झालेत. रिवाइज रिटर्न तुम्ही 3 महिन्याच्या कालावधीत वाढवण्यात आलंय. म्हणजे पूर्वी तुम्हाला 31 डिसेंबरच्या आतमध्ये रिवाइज रिटर्न फाईल करता येत होतं. ते आता ते 31 मार्चपर्यंत तुम्ही रिवाइज रिटर्न फाईल करू शकता. सरकारनं 1 एप्रिल 2000 पासून न्यू इन्कम टॅक्स ॲक्ट लागू करण्याची घोषणा केली. म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून तुम्हाला नवीन इन्कम टॅक्समध्ये आणखीन बदल मिळणार आहेत. तेव्हा 1 एप्रिल 2026 ला आपण पुन्हा एकदा याचं एनालिसिस करू आणि पुन्हा एकदा आपण जेव्हा नवीन नियम येतील, त्याचं पुन्हा एकदा आपण विशेष विश्लेषण करू. या ॲक्टमुळे इन्कम टॅक्स भरणं सोपं होणार आहे. म्हणजे ते जे काही करणार आहेत बदल ते अगदी सोपे आणि सुटसुटीत होणार आहेत. म्हणजे तुम्हाला जे काही इन्कम टॅक्समध्ये आत्ता गुंतागुंत चालू आहे, ती अजून सोपी करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. आता नवीन 7 नव्या हाय स्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा. म्हणजे काय नवीन हाय स्पीड मेट्रोसारख्या हाय स्पीड रेल्वे आता निघणार आहेत. तर त्या कोणत्या-कोणत्या त्या बघू. मुंबई टू पुणे, पुणे टू हैदराबाद, हैदराबाद टू बंगलोर, हैदराबाद टू चेन्नई, चेन्नई टू बंगलोर, दिल्ली टू वाराणसी, वाराणसी टू सिलिगुडी हे रेल कॉरिडॉर म्हणजे जे मोस्टली यामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगले बदल आहेत. महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणखीन चांगले नवीन-नवीन रेल्वेच्या सुविधा मिळणार आहेत. सरकारनं पुढच्या 5 वर्षात 20 नवे राष्ट्रीय जलमार्ग बांधण्याची घोषणा केली आहे. म्हणजे जी काही अ, वॉटरवरून किंवा जी काही पाण्यातून वाहतूक चालायची नावे थ्रू तर त्याच्यामध्ये नवीन-नवीन जलमार्ग त्यांनी बांधण्याची घोषणा केलेली आहे. वाराणसी आणि पटना इथे जहाज दुरुस्ती केंद्र डेव्हलप केली जातील. देशातल्या 20 प्रमुख पर्यटन स्थळांवर 10,000 गाईड्सला ट्रेनिंग देण्याची घोषणा केली आहे. पुन्हा एकदा कोणत्या-कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत ना, त्या एकदा पुन्हा एकदा थोडक्यात बघूयात. कपडे, लेदर आयटम, सिंथेटिक फुटवेअर, चामड्याच्या वस्तू, कॅन्सर, शुगर फ्री औषधं, लिथियम सेल, मोबाईल बॅटरी ह्या वस्तू ज्या तुमच्या डेली वापरामध्ये असतात, त्या सगळ्या स्वस्त होणार आहेत.
त्यानंतर सोलार गॅस, आपण ह्या सीएनजी गॅस, ईव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन, परदेशाचा फ्युअल, परदेशाचा प्रवास, विमानाचा फ्युअल, परदेशाचा प्रवास. म्हणजे पेट्रोल पेट्रोलपेक्षा तुम्ही ईव्ही गाड्या जर वापरत असाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच थोडंसं स्वस्त मिळणार आहे. त्याची सुविधा स्वस्त मिळणार आहे. परदेशाचा प्रवासही अगदी सोपा होणार आहे. म्हणजे तिकीट थोडक्यामध्ये तुम्हाला स्वस्त मिळेल. आता कोणत्या महाग झालेल्या आहेत, तर दारू, भंगार, खनिजही महाग होणार आहेत. जमिनीतून जी खनिजे येतात, आता याच्यामध्ये खनिजे म्हटल्यावरती तुमची सोनं-चांदी थोडी महाग होणार आहे. एस-टी-टी, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. म्हणजे हा कधी असतो, तर जेव्हा तुम्ही ऑनलाईन ट्रेडिंग करता, ऑनलाईन तुम्ही शेअर्स घेता, म्युच्युअल फंड घेता किंवा ऑनलाईन तुम्ही कुठल्याही कमोडिटीचं पर्चेस किंवा सेल करता, तेव्हा हा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा लागला जातो. तर हा सुद्धा तुमचा वाढलेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही शेअर बाजारात शेअर्स, इक्विटी म्युच्युअल फंड किंवा डेरिव्हेटिव्हज यांची खरेदी किंवा विक्री करता, तेव्हा सरकार एस-टी-टी नावाचा टॅक्स आकारतं. जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता, तेव्हा तुम्हाला स्वतंत्रपणे एस-टी-टी भरावा लागत नाही. हा टॅक्स ब्रोकरच कापून सरकारला देतो. म्हणजे आता जो काही ब्रोकर तुमचा टॅक्स कट करणार, तो जरा थोडा जास्त रेटने करणार आणि तुम्हाला जो काही परतावा येणार, नेट अमाउंट तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार, ती थोडी कमी होणार. थोडक्यात हा टॅक्स त्यांनी वाढवलेला आहे. शेतकऱ्यांना आता त्याच्यामध्ये काय-काय दिलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक एआय टूल, म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये, म्हणजे जर आपल्या पूर्ण भारतभर पाहिलं तर वेगवेगळ्या छोटी-छोटी खेडी आहेत. त्या खेड्यांमधल्या लोकांना इंग्लिश समजत नाही. तर त्यांच्या भाषामध्ये वेगवेगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टूल येणार आहेत. मग ते टूल कशाशी रिलेटेड असतील? पशुपालन, उद्योगासाठी अनुदान, नारळ उत्पादन वाढीसाठी नारळ संवर्धन योजना, याचबरोबर कर्नाटक, केरळमधल्या कासवांच्या घरट्यांचं संवर्धन, सागरी किनारपट्टी, ईशान्य ईशान्येकडील सरकार शेतकऱ्यांना मदत आणि मत्स्य व्यवसायात स्त्रियांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करण्याचं असं बोललं जातं. ह्या सगळ्या थ्रू शेतकऱ्यांचा अधिकाधिक सहभाग होणार आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फॅसिलिटी ह्या डायरेक्टली सरकारकडून शेतकऱ्यांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अगदी थोडक्यात हायलाइट्स बघितल्या, तर आय-टी रिटर्न्सची हे 31 जुलैपर्यंतच दाखल करता येणार आहे नेहमीप्रमाणे. त्यानंतर एन-आर-आय जर कोणी भारताच्या बाहेर राहत असेल आणि त्यांनी तिथे घर घेतलं, विकलं, तर त्याचा टी-डी-एस हा आता भारतात कट होणार आहे. आणि जर त्यांनी नाही कट केला, टॅक्स नाही भारतात भरला, तर त्यांना त्याच्याबरोबर जास्त दंड हा आकारला जाणार आहे. नंतर भारतात डेटा सेंटर बनवणाऱ्यांना टॅक्समध्ये सूट मिळणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त डेटा सेंटर्स हे आपल्या भारतामध्ये बनावे. आपला जो काही ऑनलाईन व्यवहार चालतं, जे काही ऑनलाईन आपले ॲप्स तयार होतात मध्ये, जास्तीत जास्त भारतामध्ये सुविधा त्यांना मिळावी, यासाठी त्यांना टॅक्समध्ये सवलत दिलेली आहे. कंपनी आणि स्टार्टअपमध्ये बायोफार्मासाठी 10,000 कोटींची तरतूद मिळणार. म्हणजे जे काही नवीन स्टार्टअप, म्हणजे तुम्ही जर का नवीन आयडिया घेऊन नवीन बिझनेस तयार करण्यास, तर सरकार तुम्हाला नक्की मदत करणार आहे आणि ही मदत फायनान्शियली पण चांगली असणार आहे. तर महिलांसाठी काय-काय आहे? ग्रामीण महिलांसाठी शी मार्टची स्थापना केली जाणार आहे. म्हणजे यामध्ये काय होणार आहे, जर का ग्रामीण महिलांना किंवा कुठल्या गावाकडच्या लोकांना शहरामध्ये येऊन थांबायचं असेल किंवा शहरामध्ये येऊन स्टे करायचा असेल, त्यांना हॉस्टेल हवे असतील, तर त्यांच्यासाठी हॉस्टेलची सुविधा देणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सरकारने पाऊल उचलले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मुलींसाठी एक वसतिगृह सुद्धा उभारण्यात येणार आहे. आणि आता परदेशातील 15 पुरातत्व ठिकाणी विकसित केली जाणार आहेत. खेलो इंडिया मिशन सुरू केले जाणार आहे. वित्त आयोगाच्या अनु अनु अनुदानाअंतर्गत आर्थिक वर्ष 2027 मध्ये विविध राज्यांना मिळून 1.4 लाख कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे. म्हणजे तुमच्या स्पोर्ट्सला सुद्धा सरकारने त्याच्यामध्ये कन्सिडर केलं आहे आणि स्पोर्टला सुद्धा चांगलं एकदा भविष्य मिळणार आहे. चांगले त्यांना फंड्स मिळणार आहेत. स्पोर्ट्स सुद्धा अगदी आपलं पुढे जाणार आहे. आता ह्याच्यामध्ये चांगलं एक वाक्य बोललेले आहेत. आपल्या ते महाराष्ट्राविषयी आहे. इन्व्हेस्टमेंट प्रमाणे बघितलं तर महाराष्ट्र सगळ्यात पहिला नंबर 1 आहे आणि नवीन कंपनीच्या ज्या स्थापना होतात त्या महाराष्ट्रामधूनच होतात. सगळ्या गोष्टींचा ताळमेळ आजच्या बजेटमध्ये होतो आणि याचा परिणाम पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसेल. दिनेश जोशी. म्हणजे महाराष्ट्र आपला हा नंबर 1 वरती आहे. मॅन्युफॅक्चरिंग घ्या किंवा नवीन स्टार्टअप किंवा नवीन बिझनेस येण्याच्या दृष्टीने घ्या, महाराष्ट्र अगदी अव्वल नंबरवरती सगळ्या भारतामध्ये आहे.
तुम्हाला हे बजेट कसं वाटलं आणि आणखीन काही अजून माहिती हवी असेल, तर तुम्हीही आम्हाला कॉन्टॅक्ट आयडीवरती पाठवा, ईमेल करा. मी नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. थँक यू.